साधारणतः काही वर्षा अगोदर अफगाणिस्तानचं सरकार पलटलं आणि त्या ठिकाणी तालिबानचं सरकार आलं. त्यावेळेस थोडासा भारत संभ्रमावस्थेत होता, कारण त्यावेळेस पाकिस्तानने तालिबान्यांना मदत केली आणि एक तालिबानची एक हुकुमशाही, एक राजवट त्या ठिकाणी अफगाणिस्तानवर काबीज झाली. त्यावेळेस असं वाटत होतं की भविष्यात ज्यावेळेस भारत पाक युद्ध होईल त्यावेळेस तालिबानी त्यांना मदत करतील. त्यामुळं भारत त्या वेळेस थोडासा वैचारिक लेवलवर विचार करत होता की भविष्यात जर युद्ध झालं तर तालिबानींना मदत करेल. तुम्हाला काय वाटतं की ह्या युद्धामध्ये तालिबान पाकिस्तानला मदत करेल का? नाही. वैचारिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर तालिबानला पाकिस्तान सहकार्य करीत आलेलंच आहे, प्रश्नच नाही आहे. तालिबानचा जो विषय, अफगाणिस्तानचा जो विषय आहे ना, की अफगाणिस्तान पाकिस्तान यामध्ये जे दहशतवादी आहे त्याची झळ फक्त भारताला किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांना पोहोचतेच असं नाही, त्याची झळ पाकिस्तानला स्वतःलाही पोहोचते आहे. मात्र त्या विरोधात काही करण्याची ताकद पाकिस्तानमध्ये नाही. दुसरा असा मुद्दा आहे की तालिबानी या भारत पाकिस्तान युद्धामध्ये तालिबान जे दहशतवादी संघटन आहे मोठं, ते उतरेल का? तर मला असं वाटतं की सध्या तरी ते संघटन उतरण्याची हिंमत करणार नाही. कारण जेव्हा अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष नाटोचं सैनिक होतं त्या दरम्यान पूर्ण तालिबानी राजवटी आहेत दाबून ठेवण्याचं काम झालं. अमेरिकेच्या नेतृत्वात नाटो संघटनेच्या लष्कराने अफगाणिस्तान सोडल्याबरोबर तालिबानी राजवट तिथे सत्तेमध्ये आली आणि सत्ता प्रस्थापित केली. पण एकाच वेळी तालिबान आणि पाकिस्तान एकत्रित येऊन भारताविरोधात लढाई करेल असं सध्या तरी परिस्थिती नाही. कारण तालिबानला हे चांगलं माहीत आहे की कालचा भारत नाही आहे हा, तर भारत हा 21व्या शतकातला भारत आहे, आधुनिक भारत आहे, लष्करी दृष्टिकोनातून एक मोठं सामर्थ्य भारताकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये एक बाहेरून पाठिंबा म्हणून तालिबान राहू शकतो, सक्रियरित्या आत येईल असं मला तरी वाटत नाही.